जर्मिनेशन इपिजियल अबो सीड, इपिजियल अबो सीड जर्मिनेशन, इपिजियल अबो सीड विविपेरस. इपिजियल म्हणजे वरती असते आणि हायपोजियल बिलो सॉइल सरफेस असते. विविपेरस म्हणजे झाडाला असताना ते बीज जर्मिनेट होणे. सीड डॉर्मन्सी इन एबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट इन फेवरेबल कंडिशन. टोटिपोटेन्सी एबिलिटी टू सेल टू फॉर्म होल प्लांट. स्टेम प्रोपगेशन पोटॅटोमध्ये आणि शुगर केनमध्ये. ट्युबर्स स्टेम्स असतात पोटॅटो आणि शुगर केन. रूटमध्ये रताळे आणि आली, रूट रताळे आली. लिप प्रोपगेशन ब्रायोफायलम, लिप प्रोपगेशन ब्रायोफायलम. कोऑर्डिनेशन इन प्लांट मुवमेंट, ग्रोथ इंडिपेंडंट, ग्रोथ डिपेंडंट. तर मग ग्रोथ इंडिपेंडंटमध्ये पॉझिटिव्ह फोटोट्रॉपिक आणि निगेटिव्ह फोटोट्रॉपिक. आणि प्लस पॉझिटिव्ह ग्रॅव्हिटोट्रॉपिक, निगेटिव्ह ग्रॅव्हिटोट्रॉपिक. म्हणजे एक प्रकाशाच्या दिशेने, प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने, गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने. तर मग ग्रोथ डिपेंडन्स फोटोट्रॉपिक, फोटोट्रॉपिक, हायड्रोट्रॉपिक आणि ग्रॅव्हिटोट्रॉपिक. अपायकल शूट पॉझिटिव्ह, रूट सिस्टीम निगेटिव्ह. हार्मोन इंडोल ॲसिटिक ॲसिड ऑक्झिन, त्याचं काय काम आहे? सेल इलॉंगेशन 2,4-D. इंडोल ॲसिटिक ॲसिड IAA. आणि ABA आणि PMA काय होतं तर ते आपलं ट्रान्सपायरेशन वाल्याला रोग करते म्हणून ते वाले होते. सेल इलॉंगेशन ऑक्झिनचं काम आहे IA इंडोल ॲसिटिक ॲसिड. फंक्शन काय फंक्शन्स काय तर पार्थिनोकार्पिन अपायकल डॉमिनन्स. ऑक्झिन पार्थिनोकार्पिन अपायकल डॉमिनन्स. ते वर्ल्ड नाव कोण दिलं? ऑक्झिन वेंट दिलं, FW वेंट. जिबर्लिन. जिबर्लिन काय? स्टेम ग्रोथ, जिबर्लिन स्टेम ग्रोथ आणि पार्थिनोकार्पी. जिबर्लिन स्टेम ग्रोथ आणि पार्थिनोकार्पी. सायटोकायनिन काय? सेल डिव्हिजन. सायटो म्हणजे सेल. इथिलीन रायबनिंग मेथिओनाइन काय? प्रिकस ऑफ इथिलीन. ME मेथिओनाइन इथिलीन. इथिलीन मे प्रिकर्सर ऑफ इथिलीन इज मेथिओनाइन. आणि ॲब्सिसिक ॲसिड काय? तर विल्टिंग ऑफ लीव्स, अँटीजिब्रेलिक हार्मोन, सीड हार्मोन, स्ट्रेस हार्मोन. आता मी सांगितलं PMA ABA हे स्ट्रेस हार्मोन. ॲब्सिसिक ॲसिड विल्टिंग ऑफ लीव्स, अँटीजिब्रेलिक हार्मोन, सीड डॉर्मन्सी. आणि काय? पायनॅपल डिसीज कशाचा असतो तर शुगर केनमध्ये असतो. तर त्यानंतर ट्रायसॅकराइड काय? रॅफिनॉइड्स, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. अप टू 10 मोनोसॅकराइड्स कॉल ऑलिगोसॅकराइड. रिड्युसिंग शुगर कुठल्या? ऑल मोनोसॅकराइड्स अँड डायसॅकराइड एक्सेप्ट शुक्रोज. शुक्रोज ही रिड्युसिंग शुगर नाहीये. बाकी सर्व मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड काय आहेत? रिड्युसिंग शुगर आहेत. तर न्यूट्रिशन बायोमॉलिक्युल्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स. मेजर आणि मायनर. कार्बोहायड्रेट्स तर मोनोसॅकराइड्स काय? तर डायसॅकराइड्स पासून मोनोसॅकराइड बनवतात, पॉलिसॅकराइड पासून डायसॅकराइड. तर नो हायड्रोलायसिसवर कुठलेच मोनोसॅकराइड भेटत नाही. डायसॅकराइडचं हायड्रोलायसिस करता 2 भेटते. पॉलिसॅकराइडचं हायड्रोलायसिस केल्यावर नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स तयार होतात. स्टार्च, अमायलेज. स्टार्चमध्ये 20% अमायलेज असते आणि अमायलोपेक्टिन 80% असते. स्टार्चमध्ये अमायलेज आणि अमायलोपेक्टिन 80% आणि 20%. तर त्यानंतर स्मॉलेस्ट युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स इज कॉल्ड मोनोसॅकराइड्स, दॅट इज ग्लुकोज, हेक्झोस शुगर. ग्लुकोज, फ्रुक्टोज हे मोनोसॅकराइड आहेत. द्राक्ष शर्करा कुठली? तर ग्लुकोज आहे. फल शर्करा फ्रुक्टोज आहे. आणि उपदुग्ध शर्करा काय? गॅलॅक्टोज आहे. फ्रूट फल, ग्लुकोज द्राक्ष, ग्रेप्स वरून लक्षात ठेवा, ग्रेप्स द्राक्ष. गॅलॅक्टोज लॅक म्हणजे दूध. C6H12O6 हेक्झोस शुगर. आणि त्यानंतर माल्टोज काय आहे? जिजिमा लक्षात ठेवा. ग्लुकोज माल्टोज. सुक्रोज काय? GF2. ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोज त्याचं बनते. लॅक्टोज काय आहे? जिजिला. लॅक्टोज, ग्लुकोज, गॅलॅक्टोज. तर हे 72 आणि हे 60. तर ग्लुकोज धान्य शर्करा, माल्टोज धान्य शर्करा, सुक्रोज बीट और टेबल शुगर आणि लॅक्टोज काय? तर दुग्ध शर्करा आहे. म्हणून गॅलॅक्टोज काय? उपदुग्ध शर्करा आहे. गोड काय? सर्वात गोड काय? सुक्रोज आहे. मग माल्टोज आहे. सुमाल SML म्हणजे सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. गोड काय सर्वात जास्त? सुक्रोज, मग माल्टोज, मग लॅक्टोज. दूध सर्वात कमी गोड असते म्हणून आपल्याला वरतून साखर टाकावं लागते. शुगर काय? शुगर धान्य आपलं
टेबल शुगर आहे म्हणून ते गोडच असणार आहे, कारण ते दुधात टाकायची गरज पडत नाही म्हणून. माल्टोज काय 2 नंबर धान्य शर्करा गोड आहे. त्यानंतर ट्रायोज काय ग्लायसिरेट्स. टेट्रोज काय तर इरेथ्रोज. ट्रायोज मध्ये आपलं हे पण येते, रॅपिनोज पण येतो ट्रायसॅकराइड्स मध्ये. आणि ट्रायोज काय ग्लायसिराइड्स. टेट्रोज काय तर इरेथ्रोज. टेट्रोज 4 वाला इरेथ्रोज. ट्रायोज ग्लिसरेट्स मधलं एक्झाम्पल आहे ट्रायोज. पेंटोज रायबोज शुगर जसे आपली DNA मध्ये असते, ज्याचे रासायनिक सूत्र सारखे आहेत परंतु रचना सूत्र वेगळे आहेत, त्याला एकमेकांचे आयसोमर्स म्हणतात. रासायनिक सूत्र सारखी. गोड फ्रुक्टोज सर्वात जास्त गोड आहे. त्यानंतर येतो आपला ग्लुकोज मग गॅलेक्टोज. हे मोनोसॅक्राइड मध्ये सर्वात जास्त सापडते ते ग्लुकोज सापडते. ग्लुकोज मग गॅलेक्टोज. फ्रुक्टोज कशात होता आपला तर तो सुक्रोज मध्ये होता म्हणून तो सर्वात जास्त गोड. मग ग्लुकोज हे माल्टोज मधला आणि गॅलेक्टोज हे आपल्याला लॅक्टोज मधला. पॉलिसॅकराइड स्टार्च प्लांट ग्लायकोजेन अमायलोपेक्टिन अल्फा ग्लुकोज चेन ग्लायकोजेन. सेल वॉल ऑफ प्लांट बनलेले असते ग्लायकोजेन. सेल्युलोज बनलेले असते. सेल वॉल ऑफ प्लांट कशाची बनलेली असते सेल्युलोजने बनलेली असते सॉरी. आणि ॲनिमलची कशाने बनलेली असते ग्लायकोजेनने. ॲनिमल स्टार्च द एक्स्ट्रा ग्लुकोज स्टोर इन फॉर्म ऑफ मसल इन दिस फॉर्म म्हणजे ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये ते स्टोअर असते मसल आणि लिव्हर मध्ये. कार्बोहायड्रेट काय शुगर डिझॉल्व इन वॉटर. कार्बोहायड्रेट शुगर डिझॉल्व इन वॉटर. ऑल मोनोसॅक्राइड्स अँड पॉलिसॅक्राइड्स कार्बोहायड्रेट शुगर आणि नॉन शुगर डिझॉल्व इन वॉटर ते असतं शुगर असतं. ऑल मोनोसॅक्राइड्स अँड डायसॅक्राइड्स नॉन शुगर डू नॉट डिझॉल्व इन वॉटर कॉल पॉलिसॅक्राइड्स. तो ग्लुकोज काय अल्डेहाइड ग्रुप आहे आणि फ्रुक्टोज काय कीटोन ग्रुप आहे. RCHO अल्डेहाइड RCOR कीटोन ग्रुप. ग्लुकोज अल्डेहाइड ग्रुप फ्रुक्टोज कीटोन ग्रुप. अल्डेहाइड कीटोन. फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट एनर्जी. कार्बोहायड्रेट मध्ये 65 ते 75%. 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. कॉम्प्लेक्स फॉर्म इज फायबर. कार्बोहायड्रेटचा कॉम्प्लेक्स फॉर्म काय फायबर आहे. 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून 4 किलो कॅलरी 65 ते 75% एनर्जी. आता प्रोटीन काय तर ग्रीक वर्ड आहे तो दिलाय आपल्याला बर्जिलेसने. त्यानंतर काय आहे आपला अमिनो ऍसिड पासून CHON पासून अमिनो ऍसिड बनतात आणि पासून प्रोटीन बनतात. 1 प्रोटीन मध्ये 100 ते 300 अमिनो ऍसिड असतात. टोटल अमिनो ऍसिड 20 अमिनो ऍसिड आहेत. इसेन्शियल अमिनो ऍसिड नॉट मेड इन बॉडी टेकन फ्रॉम फूड. आहारात घेणे आवश्यक आहे. हे शरीरात तयार होत नाहीत. इसेन्शियल आहेत म्हणूनच ते इसेन्शियल आहेत. म्हणून त्याचे एक्झाम्पल आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर नॉन इसेन्शियलचे रटून घेऊ. तर अर्जिनाइन लायसाइन ल्युसाइन मेथिओनाइन फिनेलालाइन हिस्टिडाइन थेरिओनाइन ट्रिप्टोफॅन व्हॅलाइन आयसोल्युसाइन हे कसले एक्झाम्पल इसेन्शियलचे. अर्जिनाइन ल्युसाइन लायसाइन मिथिओनाइन फिनेलालाइन हिस्टिडाइन ट्रिप्टोफॅन थ्रिओनाइन व्हॅलाइन आयसोल्युसाइन. नॉन इसेन्शियल काय A3G3 H2PT हे काय आपले नॉन इसेन्शियल आहेत म्हणजे बाहेरून घेतलेले आहारात असे नाही या शरीरातच तयार होतात. प्रोटीन निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. अलेनाइन ॲस्पॅराजाइन ॲस्पॅटिक ऍसिड ग्लुटामिक ऍसिड ग्लुटामाइन ग्लायसाइन सिस्टाइन सेराइन प्रोलाइन थायरोसाइन. तर ऍसिडिक आणि बेसिक. ऍसिडिक मध्ये काय ॲस्पॅराजाइन ग्लुटामिक तर मग काय आता त्यानंतर आता ऍसिडिक कुठले आहेत आणि बेसिक कुठले आहेत. ऍसिडिक मध्ये काय AG ऍसिडिक. AG बोथ ऍसिडिक हो मतलब टॉक्सिक हो. मग ते ॲस्पॅराजाइन आणि ग्लुटामाइन एक असलेल्या मधले नॉन इसेन्शियल मधले ऍसिडिक आहेत ते बाहेरून घ्यावं लागतं ते ऍसिडिक असतात. आणि त्यानंतर बेसिक मध्ये काय लायसाइन अर्जिनाइन आणि हिस्टिडाइन हे कुठले
इसेन्शियल आहेत, इसेन्शियल बेसिक आहेत कारण ते बॉडीमध्ये बनत आहे. लायसाईन आहे, अर्जिनाईन आहे आणि हिस्टिडाईन आहे, घ्यावे लागतात बाहेरून. ऍसिडिक काय आहे, ॲस्परजाईन, ग्लुटामाइन, हे क्षीररथ तयार होतात. नॉन इसेन्शियल आहारात असे नाहीत तर ते तयार होतात. बॉडीमधले नॉन इसेन्शियल, बॉडीमधले वाले सांगितले तुम्हाला A3G3H2PT ऍसिडिक, हे बॉडीमध्ये असतात म्हणून ते इसेन्शियल नाही आहेत. आणि बेसिक आपल्याला बाहेरून घ्यावं लागतात. बेसिक नीड आपल्याला बाहेरून ते आपल्याला घ्यावं लागतं. ऍसिडिक आपल्या बॉडीमध्ये तयार होतात म्हणून ॲस्परजाईन आणि ग्लुटामिन हे बॉडीत तयार होतात. एजी आप घर में बेटी आहे मतलब घरातलेच आहे. आणि बेसिक काय हल लक्षात ठेवा, हल हिस्टिडाईन, अर्जिनाईन, लायसाईन, हिस्टिडाईन, अर्जिनाईन, लायसाईन. न्यूट्रल बघ उरलेले सर्वचे सर्व न्यूट्रल आहेत. मग सल्फर असणार अमिनो ऍसिड कुठला तर मिथेओनाइन आणि सिस्टाईन, मिथेओनाइन आणि सिस्टाईन, मिथेओनाइन आणि सिस्टाईन, मिथेओनाइन आणि सिस्टाईन, मिथेओनाइन आणि सिस्टाईन. हे आपल्याला कुठून काय दे तर सल्फर असणार आहे. हिस्टिडीनचं काम काय आहे तर टिश्यू रिपेअर आणि हिस्टामाइन. हिस्टिडीनचं काम काय आहे, टिश्यू रिपेअर आणि हिस्टामाइन. तर आयसोल्युसाइनचं काय काम आहे, आयसोल्युसाइनचं काम आहे तर मसल एनर्जी. आयसोल्युसाइनचं काय, मसल एनर्जी. आयसोल्युसाइनचं काय, मसल एनर्जी. लुसाइनचं काय, मसल रिपेअर, ब्लड शुगर. लायसाइन काय, प्रोटीन, कॅल्शियम, इम्यून. लायसाइन काय काम आहे, प्रोटीन, कॅल्शियम आणि इम्यून सिस्टम. मिथेओनाइनचं काय, मेटाबॉलिझम, टिश्यू ग्रोथ, इथिलीनचा प्रिकर्सर आहे मिथेओनाइन. लायसाइन काय, प्रोटीन, कॅल्शियम, इम्युनिटी. लुसाइनचं काय, मसल रिपेअर आणि शुगर. मग त्यानंतर आता आपल्याला फिनिलॅलनाइन. फिनिलॅलनाइनचं नाम काय तर न्यूरोट्रान्समीटर आहे. फिनिलॅलनाइन काय तर न्यूरोट्रान्समीटर आहे. तो आपल्या बॉडीमध्ये घ्यावं लागतं बाहेरून. थिओनाइन काय तर कोलॅजेन, थिओनाइन कोलॅजेन. फॅट मेटाबॉलिझम, ट्रिप्टोफॅन काय सेरोटोनिन स्लीप, ट्रिप्टोफॅन सेरोटोनिन स्लीप. व्हॅलाइन मसल एनर्जी, आणि झालं आपलं सर्व. त्यानंतर प्रोटीसिंथेसिस. तर फॅटी ऍसिड काय तर सेल मेम्ब्रेन बनलेले असते फॅटी ऍसिडने. प्रोटीसिंथेसिस, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. प्रथिनांचे गुणधर्म, डिनॅच्युरेशन, फिजिकल नेचर, डिनॅच्युरेशन, डीपी लक्षात ठेवा. डिनॅच्युरेशन, फिजिकल नेचर. कोॲग्युलेशन, सीपीसी. कोॲग्युलेशन नावातच आहे. फिजिकल आणि केमिकल मध्ये कोॲग्युलेशन आणि फिजिकल मध्ये डिनॅच्युरेशन. प्रथिनांचे कार्य. तर 1 ग्राम प्रोटीन मध्ये 4 किलो कॅलरी एनर्जी असते. बॉडी बिल्डिंग मटेरियल आहे. हेअर मध्ये केराटीन असते, मसल मध्ये क्रिएटिन असते. केस के लक्षात ठेवा. आणि मसलच्या स्पेलिंग मध्ये सी आहे आणि क्रिएटिन. तीन क्रिएटिन आणि केराटीन. केस, क्रिएटिन, मसल. त्याचं काय बनते, क्रिएटाइन 9 बनतो. तो 9 जो असतो तो घातक असतो. क्रिएटिन 9 होतो. 9 म्हणजे घातक असतो. 9 हा घातक असतो. तर मग अँटीबॉडी काय आहे तर ग्लोबुलिन. अँटीबॉडी. प्रोटीन काय आहे, एक अँटीबॉडी बनेल त्यात काय एक्झाम्पल आहे ग्लोबुलिन प्रोटीन. तर हार्मोन तसेच एन्झाईम तयार करतात. प्रोटीन पासून तयार होणाऱ्या हार्मोन्सला पेप्टाइड हार्मोन म्हणतात. Now all enzymes are protein, but all proteins are not enzyme. All hormones are not protein. Steroid असते. Act as a blood clotting factor. मग त्याचे एक्झाम्पल आहे प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनोजेन. तर प्रोटीन डिफिशियन्सी, प्रोटीन एनर्जी, मालन्यूट्रिशन. मॅरॅस्मस होते सुट्टीमध्ये त्याला. मॅरॅस्मस मरता राहतो तो. 0-1 वर्षाचा राहतो. मरत का वाचा अशी गंमत त्याच्यावाली. मॅरॅस्मस 0 ते 1. आई किशोरकर आमचे काका आहेत. त्यांचं नाव किशोर आहे. त्यांचं चंद्रमुखी सुजवटी येते. असं चेहरा बी असा गोल आहे किशोर काकाचा चंद्रासारखा चेहरा आहे. त्यांना अशी सूज येत असते. आणि त्यांचं मग ते आपले काका म्हणतात त्यांची वय असणार आहे मग 1 ते 5 वर्ष तसे लक्षात ठेवू आपण. आणि मॅरॅस्मस मरता आहे सुट्टी. 0 ते 1 सूज नसते त्याला. मरणाऱ्याच येतो. मग त्याला काय सूज असणार आहे. तर प्रोटीन, कोलेजन, टिश्यू स्ट्रक्चर. प्रोटीन, कोलेजन काय, प्रोटीन डेफिशियन्सी.
प्रोटीन काय कोलेजन काय तर टिश्यू स्ट्रक्चर. तर केराटिन प्रोटेक्शन लेअर, केराटिन केसामध्ये असतो. हिमोग्लोबिन ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट, कोलेजन टिश्यू स्ट्रक्चर. आणि ग्लुकागॉन आणि आयसोलिन ब्लड शुगर कंट्रोल. इन्सुलिन म्हणते ते, आयसोलिन लिहिलं गेलंय. ग्लुकागॉन आणि इन्सुलिन ब्लड शुगर कंट्रोल. एन्झाईम केमिकल रिॲक्शन. अँटीबॉडी इम्युनिटी. मायोसिन ॲक्टिन मसल कॉन्ट्रॅक्शन. मायोसिन ॲक्टिन मसल कॉन्ट्रॅक्शन. मायोसिन आणि ॲक्टिन मसल कॉन्ट्रॅक्शन. ॲक्टिंग करते मसल कॉन्ट्रॅक्शनची, म्हणून मायोसिन ॲक्टिन मसल कॉन्ट्रॅक्शन. अल्ब्युमिन फ्लुइड बॅलन्स. अल्ब्युमिन बी लक्षात ठेवा, बॅलन्स. अल्ब्युमिन फ्लुइड बॅलन्स. फायब्रोनोजेन ब्लड क्लॉटिंग. प्लांट सेल सायटोक्रोम एनर्जी प्रोडक्शन. प्लांट सेल सायटोक्रोम एनर्जी प्रोडक्शन. प्लांट सेल. 1 ग्राम फॅट 9 किलो कॅलरी एनर्जी आणि 1 ग्राम कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरी. 1 फॅट 9 आणि 1 ग्राम कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरी. 1 ग्राम प्रोटीन 4 किलो कॅलरी. मग फॅटी ऍसिड देणारे हाईट असते त्याच्यामध्ये. मेथ काय फॅटी ऍसिड, फॅट लिपिड, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, सिंगल बॉन्ड कार्बनवाले सॅच्युरेटेड असतात, कारण ते सॅच्युरेशन आहे त्यांच्यात. सर्व एक बॉन्ड आहे म्हणून तो सॅच्युरेटेड आहे. आणि डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असलं तर ते अनसॅच्युरेटेड असते. तर मग सिंगल बॉन्डेड ते काय सॅच्युरेटेड असतात. आणि त्याचे एक्झाम्पल आता कसे लक्षात ठेवणार आहे आपण. एक ट्रिक सांगतो. बुट्या पामाच्या झाडाला. बुट्टा पामचं झाड आहे. तर मग त्याच्यात तूप आणि तेल आलंय. बुट्टा पामाचं झाड आहे, त्याच्यात तूप आणि तेल आलंय. तर माझा तूप आणि तेल, तर मग तेल खोबऱ्याचं तेल येणार आहे आणि तूप पण येणार आहे. तर मग ब्युटेरिक ऍसिड ते लोणीचं झालं. पामेटिक कसं पामचं झालं. तूप तेल, लोणी तूप तेल आणि पाम तेल, हे सर्व तेल आहेत आपले. तेल तूप लोणी सर्व लक्षात ठेवू. मग कसं लक्षात ठेवणार आहे. बफेलो काय देते आपल्याला, लोणी देते. पामचं झाड काय देते आपल्याला, पाम तेल देते. तूप काय तरी स्टेरिक लक्षात ठेवा, टी फॉर तूप. आणि लवरिक काय खोबरेल तेल. तर ब्युटेरिक लोणी, पाल्मेटिक आपले हे पाम तेल, स्टेरिक तूप आणि लवरिक खोबरेल तेल, असं लक्षात ठेवा आपण ते. आता तर ते ॲट रूम टेम्परेचरला ते सॉलिड असतं. तुम्ही बघितलं असेल लोणी आपले सॉलिड असते. खोबरेल तेल बी जर रूम टेम्परेचरला बघितलं तुम्ही ओरिजिनल, तर ते बी सॉलिड असते. तूप पण सॉलिड असते. हे सर्व रूम टेम्परेचरला सॉलिड असतात. पाम तेल झालं आपलं पॅमेटिक, ब्युटेरिक ते झालं आपलं लोणी, स्टेरिक ते झालं तूप आणि लवरिक खोबरेल तेल, हे झाले आपले सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. याच्यावर सिंगल बॉन्ड असतो. आणि त्यानंतर येतं आपलं अनसॅच्युरेटेड. हे अनसॅच्युरेटेडवर आपल्याला सर्वात जास्त प्रश्न असतात. ते गुड फॉर कन्झम्पशन, हे आपल्या खाण्यासाठी चांगले असतात असं म्हणतात. तर त्याच्यात किमान एक डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड असायला पाहिजे. तर त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. मग जे लिक्विडमध्ये असतील, दोघं लिक्विडमध्ये असतात, पॉली पण आणि मोनो पण. आणि जे सॅच्युरेटेड आहे ते सॉलिडमध्ये असतात. ते घातक असतात. आपल्याला लोणी तूप तेल खोबरेल तेल हे सर्व काय आपल्याला घातक आहे. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आपल्यासाठी चांगले आहेत. म्हणून लोणी तूप तेल खोबरेल तेल कमी खायचं असं म्हणतात. मग आता आपल्याला काय खायला पाहिजे जास्त, तर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. त्यामध्ये बी मोनो आणि पॉली असे 2 आहेत. त्यापैकी मोनो जे असतात ते चांगले असतात. मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ओनली 1 डबल और 1 ट्रिपल बॉन्ड, हे जे असतील ते चांगले असतील. आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील ट्रिपल डबल बॉन्ड
तर ते झाले पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. त्याचा एक एक्झाम्पल बघू आपण. तर ओलिक, ॲव्होकाडो नट्सचं जे ऑइल आहे ते चांगलंच आहे आपल्यासाठी ॲव्होकाडोचं. आणि नट्स कुठले आपले शेंगदाणे ते आपल्यासाठी चांगलं आहे. आणि तुपामध्ये काय आहे तर ते आपल्यासाठी गोड नाही, पण त्याच्यात बी काही प्रकार आहेत, त्याच्यात काही चांगले आहेत. त्यामध्ये आता आपण एक्झाम्पल बघू. तर ते आहे आपलं त्याच्यात मुफामध्ये काय ओली, ओनली वन वाले ओली म्हणून त्याच्यामुळे ओली लक्षात ठेवा. ओलिक मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ओलिक. आता पुफामध्ये बघू. पुफामध्ये बी 3-4 आहेत. त्यामध्ये लिनोलेनिक आणि आर्केडोनिक असे 3 आहेत. ओमेगा-3, ओमेगा-6 आणि आर्केडोनिक ऍसिड 3 आता आपण लक्षात ठेवू. लिनो आणि लेनिक, लेनिक आणि लेनिक सारखे आहेत नावं. ले आणि ली, LI, लिनोलेनिक आणि आर्केडोनिक हे झाले 3 एक्झाम्पल. त्यामध्ये आता लिनोलिक येतो, आय जो आहे तो 6 आहे, आय जो येतो 6 आहे आणि ई जो आहे तो 3 आहे. ई इज अ 3, तो 3 कसा आपण उलट लिहिला तो ई सारखा दिसेल म्हणून लेनोलेनिक आहे. म्हणून ओमेगा-3 लेनोलेनिक आहे आणि लीक आहे तो आय वाला 6 वाला आहे म्हणून ते 6 आपल्यासाठी हार्मफुल आहे एक्सेस झाल्यावर. मग ओमेगा-6 कशात असते? सॅफ्लॉवर ऑइलमध्ये असते आणि व्हेजिटेबल ऑइलमध्ये. व्हेजिटेबल ऑइल ते बघितलं वनस्पती घी असते ते आपल्यासाठी घातक आहे. सॅफ्लॉवरचं ऑइल बी आपल्यासाठी थोडंसं हार्मफुल आहे जास्त प्रमाणात झाल्यावर. आणि लेनोलिक आहे ते आपल्यासाठी चांगलं आहे. ते कुठलं आहे तर ओमेगा-3 लेनिक वालं ई वालं ते काय 3 वालं. ओमेगा-3 आपल्यासाठी चांगलं आहे, गुड फॉर हार्ट अँड ब्रेन. तर त्यामध्ये फिश आणि फ्लॅक्सीडचं ऑइल सर्वात चांगलं आहे, फ्लेक्स आणि फ्लॅक्सीडचं. त्यानंतर येतात ट्रान्स फॅटी ऍसिड. आर्टिफिशियल असतात, ते सॉलिड असतात, हार्मफुल आणि प्रोसेस फूडमध्ये ते तयार होत असतात. सॉलिड असतात ट्रान्स फॅटी ऍसिड, आर्टिफिशियल. ट्रान्स फॅटी ऍसिड हार्मफुल, प्रोसेस फूड सॉलिड. आता एकदा परत रिव्हिजन करू. फॅटी ऍसिडचे 2 प्रकार, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडमध्ये पाल्मिटिक, ब्युटेरिक, स्टेरिक आणि लवरिक. पाल्मिटिक काय तर पामपासून ब्युटेरिक तूप, स्टेरिक तूप, ब्युटेरिक लोणी आणि आपल्या लवरिक खोबरेल तेल झाले त्याचे एक्झाम्पल. आणि ते रूम टेम्परेचरला काय असते सॉलिड असतात. त्यानंतर आता आपले अनसॅच्युरेटेड वाले म्हणजे त्याचे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे आणि त्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड एकच डबल और ट्रिपल बॉन्ड असतो. आणि तो झाला मुफामध्ये काय आता ओनली वन ओलिक ऍसिड कशामध्ये ग्राउंडनट, नट्स आणि ॲव्होकाडोमध्ये. त्यानंतर आता दुसरं त्यामध्ये येतं एक्झाम्पल मुफ्फा झाला. आता पुफा पॉलीअनसॅच्युरेटेड त्यामध्ये लेनोलेनिक आणि आर्केडोनिक. लेनो ई वाला असलं तर ते ओमेगा-3 कशात असते तर आपले फिश ऑइल आणि फ्लॅक्सीडमध्ये. आणि ते कशासाठी चांगलं असते तर हार्ट आणि ब्रेनसाठी. त्यानंतर लेनो आयवालं ओमेगा-6 सॅफ्लॉवर ऑइल हार्मफुल एक्सेस व्हेजिटेबल ऑइल. सॅफ्लॉवर ऑइल आणि व्हेजिटेबल ऑइल म्हणजे आपल्याला ओमेगा-6 ते हार्मफुल असते आणि ते काय असतं लिक्विड असतं हे सर्व. फक्त ते सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे ते याच्यात असतात काय म्हणतात आपले सॉलिड असतात रूम टेम्परेचरला. अनसॅच्युरेटेड वाले असतात लिक्विडमध्ये आणि ट्रान्स फॅटी ऍसिड असतात ते सॉलिडमध्ये असतात. आर्टिफिशियल म्हणजे जेवढे सॉलिड आहेत तिथं आहेत हार्मफुलच आहेत, त्याच्यात काही चांगले काही खराब आहेत. आर्टिफिशियल प्रोसेस्ड फूडमध्ये हार्मफुल असं सॉलिड असते लिपिड. आता लिपिड बघू. तर लिपिड्स काय तर लिपिड्समध्ये फॅट्सचं एक प्रकार आहे. तर फॅट, ट्रायग्लिसराइड्स, स्टेरॉल्स, कोलेस्टेरॉल्स आणि फॉस्फोलिपिड्स. लिपिडचे प्रकार फॅट, स्टेरॉल्स आणि फॉस्फोलिपिड्स. फॅटमध्ये ट्रायग्लिसराइड्स कन्झ्युम फॅट, स्टोअर्ड फॅट ट्रायग्लिसराइड्स. आणि स्टेरॉल्स कोलेस्टेरॉल्स आणि ते कोलेस्टेरॉल्स कशात असतात सेल मेम्ब्रेनमध्ये. बाईल, नर्व शीथ, हार्मोन, ग्रुप, विटामिन डी. कोलेस्टेरॉल सेल मेम्ब्रेन, बाईल, नर्व शीथ,
हार्मोन विटामिन. आणि फॉस्फोलिपिड्स काय इमल्सिफायर्स काय लेसिथिन. इमल्सिफायर फॉस्फोलिपिड्स इमल्सिफायर लेसिथिन. आणि लिपिड बायलेअर काय सेल मेम्ब्रेन. लिपिड बायलेअर सेल मेम्ब्रेन. इमल्सिफायर लेसिथिन. लिपिड बायलेअर सेल मेम्ब्रेन. फॉस्फोलिपिड लेसिथिन इमल्सिफायर. लेसिथिन इमल्सिफायर. लेसिथिन इमल्सिफायर. बॅड कोलेस्टेरॉल गुड कोलेस्टेरॉल. म्हणजे एच हाय जो असेल हा लायपोप्रोटीन असेल तो आपल्यासाठी हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन असतील ते आपल्यासाठी चांगले आहेत. आणि लो डेन्सिटी लायपोप्रोटीन ते आपल्यासाठी हानिकारक आहे कारण ती लो डेन्सिटी चांगलेवाले हाय क्वालिटीची आपल्यासाठी चांगले आहेत म्हणून ते हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन चांगले आहेत म्हणून ते गुड कोलेस्टेरॉल. आणि लो डेन्सिटी असली तर ते आपल्यासाठी बॅड असते. तर मग बॅराकास इंडेक्स ब्रॉकास इंडेक्स ब्रॉका किंवा बॅराका काय बी म्हणा आपल्याला काय एवढं फक्त एक्झामची आन्सर देण्याची मतलब. ब्रॉकास इंडेक्स तर हाईट इन सेंटीमीटर मायनस 100 इज इक्वल टू वेट. हाईट इन सेंटीमीटर मायनस 100 इज इक्वल टू वेट. तर हाईट इन सेंटीमीटर. आणि BMI इंडेक्स बॉडी मास इंडेक्स वेट अपॉन हाईट. वेट इन kg हाईट इन मीटर स्क्वेअर. हाईट इन मीटर स्क्वेअर. त्यानंतर आता विटॅमिन कोण दिले फंकने दिले. आणि आपला ऑक्सिजन जो दिला आता वेंटने दिला होता FW वेंट. आणि विटॅमिन दिलाय फंक दिलाय विटॅमिन. डायटरी फायबर सेल्युलोज. क्लिनिंग मेकॅनिझम मेटाबॉलिझम. क्लिनिंग मेकॅनिझम आणि मेटाबॉलिझम डायटरी फायबर सगळ्या सेल्युलोज असतात आणि ते क्लिनिंग आणि मेकॅनिझम आणि मेटाबॉलिझम एक असते त्याच्यात 16 ग्राम प्रोटीन असतात. एक 16 ग्राम प्रोटीन. एक 16 ग्राम प्रोटीन. व्हाईट 36 येलो 24. व्हाईट 36 11 36 11 36 17 24 11 36 17 24. म्हणून आता कशात जास्त पोरं काय खाता मग व्हाईट पार्ट खाता कारण त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असते पण ते पर्सेंटेजमध्ये कमी असते. आणि येलोमध्ये 2.4% प्रोटीन असते पण ते 17% असते त्याच्यावाले. 16 ग्राम प्रोटीन 16 ग्राम मध्ये व्हाईटमध्ये जास्त असते 36% असते ते 11% असते. 3.6 ग्राम असते पण ते 11% असते. आणि 2.4 ग्राम असते ते 17% असते येलो पार्ट. रेड सेल ब्लॅक अँड व्हाईट इमेज. रेड सेल ब्लॅक अँड व्हाईट इमेज. विटामिन बाय फंक वॉटर सोल्युबल B and C. BC वॉटर सोल्युबल वॉटर इनसोल्युबल किंवा फॅट सोल्युबल. ADEK ऍक्ट ॲज अ कोएन्झाईम. विटॅमिन A रेटिनॉल. विटॅमिन A रेटिनॉल काय नाईट ब्लाइंडनेस झेरोप्थॅल्मिया. ऑरेंज येलो फ्रूट लिव्स व्हेजिटेबल्स कॅरट मिल्क काय विटॅमिन A रेटिनॉल. विटॅमिन B1 थायमिन. थायमिन त्याचं नाव आहे रेटिनॉल म्हणतात त्याला. त्याच्याने काय होते बेरी होते. विटॅमिन A रेटिनॉल. विटॅमिन B1 बेरी विटॅमिन B2 काय म्हणतात त्याला त्याच्याने होते रायबोफ्लेविन म्हणतात त्याला. आणि त्याच्याने एक डिसीज होतो काय तर क्लॉस्टोसिस रिबोफ्लॅव्हिनिस. B2 रायबोफ्लेविन 2 नाव आहेत रायबोफ्लेविन. B3 नियासिन. नियासिन 3 सीन झाले. नियासिन सोबत 3 सीन झाले. निकोटिनामाइड त्याने होतो पॅलेग्रा त्याच्यामुळे तिला पॅलेग्रा झाला. नियासिन सोबत 3 सीन झाले त्याच्यामुळे त्याला पॅलेग्रा झाला. पॅलेग्रामध्ये 3 सीन कुठले आहेत तर डायरिया डिमेन्शिया डर्मेटायटिस. 3 डी आहेत. डायरिया डेमेन्शिया डर्मेटिस असे लक्षात ठेवा. नियासिन निकोटिनामाइड B3 3 सीन झाले. पॅलेग्रा झाला. पॅलेग्रामध्ये 3 डिमेन्शिया डर्मेटायटिस आणि डायरिया. B1 काय होतं आपलं B1 काय होतं बेरी काय होतंय कशाने होते बेरी काय होते थायमिन. पहिला T थायमिन. अमीन पहिला आला म्हणून थायमिन झाला. अमीन पहिला आला म्हणून तो थायमिन झाला. अमीन पहिला म्हणून तो थायमिन त्याच्यामुळे होतो आपल्याला बेरी होतो. आणि पहिला ESला रेटिनॉल काय होतो तर लाईट ब्लाइंडनेस और जेप्थॅल्मिया इम्पेअर्ड इम्युनिटी. तर B1 मध्ये काय मसल विकनेस येते नर्व डॅमेज होता B1 मध्ये बेरी होती तेव्हा. B2 काय तर रायबोफ्लेविन आहे आपला त्यामध्ये काय होतो 2 नावाचा रायबोफ्लेविन
आणि त्या ग्लोस्टोसिस अर्बोफ्लॅविनोसिस, ग्लोस्टोसिस अर्बोफ्लॅविनोसिस. आणि माउथ सोर्स आणि स्किन प्रॉब्लेम कशात B2 मुळे होतो. B2 विटॅमिन B2 ची कमतरता तुम्हाला असं सांगता, म्हणजे त्याच्यात आपलं माउथ सोअर होते, स्किन प्रॉब्लेम्स येत असतं आपल्याला. आणि B1 जर कमी असेल तर मसल विकनेस येते आपल्याला. मग 1 नंबरचा वेग आहे अमीनमध्ये मसल विकनेस येते, मग त्याचा नर्व डॅमेज होता. आणि B3 मध्ये नियासिन आणि निकोटिनामाइडमध्ये तिला पॅलेग्रा झाला. नियाला 3 सीन झाले, नियाचे 3 सीन झाले, निहाचे 3 सीन झाले. तिला पॅलेग्रा झाला, डायरिया, डिमेन्शिया, डर्मेटायटिस. मग आता B5, मग B5 म्हणजे पायसोरोन पेंटाथेनिक आणि त्याला पॅरास्थेरिया झाला, पॅरास्थेरिया. आणि त्याला इन्सोमनिया बी झाला. 5वा जो होता त्याच्यामध्ये त्याला झाला पॅरास्थेरिया, इन्सोमनिया. मग तो काय आहे आपला पॅन्थॉनिक पॅरास्थेरिया, अजून त्यालाच म्हणतात इन्सोमनिया. 5वा सोमनिया, 5 इन्सोमनिया. B6 पायरिडॉक्सिन अॅनिमिया, पायरिडॉक्सिन अॅनिमिया लक्षात ठेवा. 6 अॅनिमिया. 6 मिया, 6व्याला मिया येतो. 1ले अमीन होता, 6ले मिया आहे, 6ले अॅनिमिया आहे, 8ले अॅनिमिया आहे, 12ले अॅनिमिया आहे. 6, 8, 12 अॅनिमिया आहे, पण ते वेगवेगळ्या प्रकारची अॅनिमिया आहे. तर मग B6 पायरिडॉक्सिन, 6 पायऱ्याचा आहे, 6 पायऱ्या, 6 पायरीज. 5 पेंटाथिओनिक, 6 पायरिडॉक्सिन अॅनिमिया. B6. B7 थीन, 7 is a theen, पायरोथिन बायोटिन. त्यामध्ये डिमेन्शिया होतो. 3 मधला जे एक प्रकार याला इथं डिमेन्शिया बघितलं का, डेमेटायटिस, एन्थ्रायटिस आणि हेअर लॉस. B7 मध्ये प्रिओथिन, बायोटिन, डिमेंटिटिस, एन्थ्रायटिस, हेअर लॉस. B8 मध्ये काय, फॉलिक ऍसिड, मग ते मेगाब्लास्टिक अॅनिमिया. B8 फॉलिक ऍसिड, मेगाब्लास्टिक अॅनिमिया. B12 सायनोकालाबामाइन, त्यामध्ये पर्सेनिक अॅनिमिया. B6 एस्कॉर्बिक ऍसिड, स्कर्वी. अँटीऑक्सिडंट, टोमॅटो, सिट्रस फ्रुट्स, चेरी. त्यानंतर विटॅमिन D कोलोकॅल्सिफेरॉल. रिकेट्स, ऑस्टिओपोरोसिस. रिकेट्स काय तर रिक्या आहे, तो रिक्या झाला, आता चालूचा पोरगा आहे रिक्या नावाचा, तो यंग आहे, त्याला होते आपले रिकेट्स झालेत रिक्याले. आणि ऑस्टिओपोरोसिस काय तर ओल्ड मॅन, अडल्ट मॅन, ऑस्टिओपोरोसिस होते विटॅमिन D कमतरतेमुळे. मोठ्या माणसात ऑस्टिओपोरोसिस. रिक्या काय तर लहान आहे. आणि विटॅमिन E काय, टोकोफेरॉल, स्टर्लिटी इन मेल आणि मस्कॅरिजिन फिमेल, अँटीऑक्सिडंट. आणि फायलोक्विनाइन काय, विटॅमिन K, ब्लिडिंग, ब्लड क्लॉटिंग आणि हेमोरॅजिक डिसीज. तर मग आता एकेकाचे नाव सांगू आपण. विटॅमिन E काय, त्याला काय म्हणतो आपण, रेटिनॉल म्हणतो. विटॅमिन B1 त्याला म्हणतो आपण थायमिन. B2 ला काय म्हणतो, रायबोफ्लेविन B2 ला काय म्हणतो, रायबोफ्लेविन म्हणतो आपण. B3 ला काय म्हणतो, नियासिन और निकोटिनामाइड. त्यानंतर B5 काय, पेंटाथेनिक. B6 ला काय, पायरिडॉक्सिन. B7 ला काय, बायोटिन और प्रोथिन, प्रायोथिन और बायो